नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र अंकित। आपण सुरू करतोय आधुनिक भारताचा इतिहास। मित्रांनो, इतिहास जे आपण शिकतो त्या इतिहासाचे 3 भाग होतात। किती भाग होतात? 3 भाग। तर इतिहासाचे 3 भाग करतो आपण। हे बघा, इतिहास शिकायचा आहे पण इतिहास फार मोठा आहे ना। आपण याच्यापूर्वी शिकलो इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळात घडलेल्या सगळ्या गोष्टी इतिहासात येतात। मग इतिहास शिकताना आपण याचे 3 भागात शिकू। याला एक असेल प्राचीन भारताचा इतिहास, दुसरा असेल मध्ययुगीन, आता भारत किंवा जग सगळं इतिहास येईल, मध्ययुगीन आणि तिसरा आधुनिक। तर आपण फक्त भारतावर फोकस करू म्हणून प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास, है ना। मग प्राचीन भारताचा इतिहास म्हणजे काय, तर इसवी सन पूर्व। इसवी सन पूर्व म्हणजे काय, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वीपासून, है ना। मग प्राचीन भारताचा इतिहास जर बघितलं तर आपल्याला 2 लाख वर्षापूर्वी जावं लागेल, जेव्हा लोक जंगलात राहायचे, दगडांची हत्यारे बनायचे। आपण शिकलो ना, होमो हेबिलस, है ना। त्यानंतर कुऱ्हाडीवाला माणूस, दगडवाला माणूस, हे सगळं शिकलोय आपण। मग हे सगळं प्राचीन भारताचा इतिहास येतो कुठपर्यंत? 8व्या सदीपर्यंत, इसवी सन नंतरची 8वी सदीपर्यंत सगळं प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आपण शिकतो। 8व्या सदीनंतर पुढचा जो इतिहास आहे, 8वी सदीपासून 1707 पर्यंत हा सगळा मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपण शिकत असतो। 1707 पर्यंत। आणि 1707 नंतर तर आता 2022 पर्यंत जे सगळं शिकू आपण ते सगळं आधुनिक असेल। काय असेल? मॉडर्न हिस्ट्री म्हणतात त्याला। मग आता आपण सुरू करतोय आधुनिक भारताचा इतिहास। आता आधुनिक भारताचा इतिहास शिकताना 1707 ही जी डेट आहे, आता जी सांगितली मी तुम्हाला 1707, ही यासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण मुघल बादशाह औरंगजेब आपण शिकलोय। काय शिकलोय आपण? बाबर आला होता, हुमायूं शिकलोय ना आपण। त्यानंतर हुमायूंचा मुलगा अकबर नंतर आपण ते पूर्ण चॅनल शिकली। त्याच्यामध्ये सर्वात शेवट कोण आला होता? औरंगजेब हा बादशाह झाला होता, मुघल बादशाह। आणि औरंगजेब हा केव्हा वारला? 1707 मध्ये। याच्या वारल्यानंतर, याच्या मेल्यानंतर पुढची सगळी हिस्ट्री आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये गणत असतो। पण आधुनिक भारताचा इतिहास शिकताना आपल्याला पहिले हे बघावं लागेल की भारतावर राज्य केलं कोणी? राज्य केलं बेटा? इंग्रजांनी राज्य केलं। फक्त इंग्रजांनीच केलं का? फक्त इंग्रजच आले होते का भारतात? तर असं नाही आहे। भारतात सर्वात पहिले आले होते पोर्तुगीज। कोण आले होते? पोर्तुगीज। आपण बघू। हे बघा, जेव्हा आपण प्राचीन जगाचा इतिहास बघतो, जगाचा, भारताचा म्हणत नाहीये मी, जगाचा इतिहास बघतो, तेव्हा हा जो चित्र दिसतो ना बेटा तुम्हाला, हा युरोप आहे वरचा। हा दिसतो ना, हा युरोप आहे। हा युरोपचा भाग आहे इकडच्या वरचा। हा इटली नावाचा देश आहे। हा भूमध्य समुद्र आहे, याला भूमध्य समुद्र म्हणतात। हा सगळा भूमध्य समुद्र आहे, मेडिटेरियन सी म्हणतात याला। आणि हा जो साम्राज्य होता, इथं कोणता राजा होता? बेंजेंटाईन। कोण होता? बेंजेंटाईन। ते कोण होते? ख्रिश्चन होते। कोण होते ते? ख्रिश्चन होते। आणि याच्या खाली हे जे दिसतो ना इजिप्त वगैरे, इकडे खाली आलो आपण इकडे, तर इथं इराक, इराण, अफगाणिस्तान हे देश आहेत तिकडे बघितलं आपण तर इथं कोणाचं राज्य होता? ऑटोमन साम्राज्य होता। कोणता साम्राज्य होता? ऑटोमन किंवा उस्मानी साम्राज्य सुद्धा त्याला म्हणतात। ठीक आहे। मग हा जो उस्मानी साम्राज्य होता बेटा, मग तो उस्मानी साम्राज्य खाली होता, ऑटोमन साम्राज्य वर होता। आता बघा, त्यावेळेस इकडचे लोक, हा बघा, हा युरोप, हा बघितला आता आपण, है ना, हा युरोप बघितला आपण आता। तर हा जो युरोप आहे पूर्ण, हे लोक आपल्या देशाची व्यापार करायचे। कोणाशी व्यापार करायचे? व्यापार म्हणजे काय रे? वस्तूंची देवाणघेवाण। मग हे व्यापार करण्यासाठी इकडून यायचे। हे बघा, इथून आता आपण जे बघितलं, हा मेडिटेरियन सी बघितला आपण याच्या पूर्वी मॅपमध्ये, हा मेडिटेरियन सी आहे ना, हा इटली आहे। मग हे इथून यायचे बघा, हा रस्ता आहे, पूर्ण जमिनीवरून यायचे, पूर्ण जमीन, हे इथून यायचे, इथून, है ना, हे इथून असे यायचे इकडे 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 इकडे। हे याला रेशम मार्ग म्हणतात। पूर्वी चायनामधून रेशम, माहिती तुम्हाला, कोस असतो, कोस, रेशमचे धागे असतात, है ना, तर ते हे रेशम मार्ग होता। चायनावरून रेशम घेऊन या मार्गाने ते तिकडे जायचे, युरोपला, इकडे। ठीक आहे। मग आता काय झालं, हे सगळं त्यांचा व्यापार मस्त सुरू होता भारतासोबत। कोणासोबत? भारतासोबत। आणि याला अरब म्हणतात बेटा, या भागाला अरब म्हणतात। मग हे अरबी लोक इथं यायचे, कुठं? इथं दक्षिण भारतात, इथं। आणि इथून मग माल खरेदी करायचे, इकडे जायचे आणि युरोपीय लोकांना विकायचे। हे अरबी लोक हे सगळे इकडून भारतातून खरेदी करायचे आणि कोणाला विकायचे? या युरोपीय लोकांना विकायचे। विचार करा, आपण भारताला सोन्याची चिडिया काय म्हणतो? कारण पूर्ण जगातले लोक भारतात यायचे। कशाला? मसाले खरेदी करायला। काय खरेदी करायला? मसाले। ते काली मिरी माहिती तुम्हाला? काली मिरी, त्याला गोल्ड म्हणतात। जुना सोना आहे तो, एवढा महाग विकायचा तो युरोपमध्ये। त्यांना लई आवडायची ती काली मिरी, त्यांच्याकडे होत
नव्हती, भारतातच होती. मग ते इकडे यायचे भारतात घ्यायला. आणि आता पण भारतातून आपण मसाला फार निर्यात करतो. अशा प्रकारे त्यांचा व्यापार सुरू होता, एकदम सुरळीत व्यापार सुरू होता. मग काय झालं बेटा पुढे, की आता बघा तो जो चित्र बघितला आपण, त्या चित्रामध्ये हा भूमध्य समुद्र आहे इकडे आणि इथून यायचे ते ही 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 जोडणारी जागा आहे ही, समजा है ना. मग इथं हा कॉन्स्टँटिनोपल म्हणून शहर आहे. काय, कोणता शहर आहे? कॉन्स्टँटिनोपल. आता याला इस्तानबुल म्हणतात. काय म्हणतात? इस्तानबुल म्हणतात. या शहराला काय म्हणतात आता? इस्तानबुल म्हणतात, है ना. मग 1453 मध्ये किंवा 1453 मध्ये, आता मी काय सांगितलं तुम्हाला, की या वरच्या भागात इथं कोणतं साम्राज्य होता? बेंजंटाईन साम्राज्य होता. खालच्या भागात इथं कोणाचं साम्राज्य होतं? ऑटोमन साम्राज्य होता. यांची सीमा इथं होती, है ना. मग काय झालं, या ऑटोमन साम्राज्याने, या उस्मानी साम्राज्याने 1453 मध्ये इथं कॉन्स्टँटिनोपल आहे, इथं काय केलं बेटा? कब्जा केला. यांना हरवून दिलं. यांना बेंजंटाईन जो साम्राज्य होतं ना, त्यांना काय केलं यांनी? या ऑटोमन साम्राज्याने हरवून दिलं. उस्मानी साम्राज्य पण म्हणतात. मोहम्मद द्वितीय, काय नाव होतं त्याचा? मोहम्मद नाव होता. मोहम्मद नावाचा व्यक्ती होता, तो सुलतान होता इकडचा. त्यांनी, आणि किती वर्षाचा होता? 19 वर्षाचा. 19 वर्षाच्या वयामध्ये त्या राजा बनला आणि डायरेक्ट त्यांनी यांना हरवून दिलं पूर्ण. मग आता काय झालं, यांनी या सगळ्या रस्त्यावर कब्जा करून टाकला. आता या लोकांना मसाले पाहिजे होते. या लोकांना काय पाहिजे होते? मसाले. आता ते मसाला कुठं भेटणार? इथं यांचे दुश्मन आहेत, आता कुठून जातील ते? म्हणून या लोकांना आता नवीन रस्ता पाहिजे होता. काय पाहिजे होता? नवीन रस्ता पाहिजे होता. आता तो नवीन रस्ता कसा शोधायचा, त्या नवीन रस्त्यापर्यंत कसं पोहोचायचा, यासाठी ते प्रयत्न करू लागले. आता बघू आपण कोणकोणते देश होते त्याच्या. लोकांना आता काय पाहिजे? नवीन रस्ता पाहिजे. मग यांना माहित होता की हा समुद्र आहे मधात. कोणता सागर आहे? हा अटलांटिक सागर आहे. कोणता सागर आहे? अटलांटिक सागर आहे. हा इकडे हिंदी महासागर आहे आणि इकडे गेलो तर प्रशांत महासागर आहे. मग त्यांना माहित होता की भारत तर इकडे, म्हणजे समुद्रातून पण रस्ता असेल की नाही भारताला यायला. पण हा रस्ता या लोकांना माहीत नव्हता. हा रस्ता माहीत नव्हता. आता समुद्रातून कुठं जायचं, दिशा वगैरे सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात की नाही. समुद्रात निघाला तर कुठेही जाणार का तुम्ही? नाही जाऊ शकत. त्यासाठी विशेष मार्ग लागतो. मग इथं हा जो देश होता, इथं पुर्तगाल नावाचा देश होता. कोणता देश होता? पुर्तगाल. मग या पुर्तगालाच्या राजाला वाटलं की आपण जर रस्ता शोधून काढला तर आपल्याला काय भेटतील? पैसे भेटतील ना. आता भारतातला मसाला या सगळ्यांनाच पाहिजे, पण रस्ता कोणाचकडे नाही. जर आपण रस्ता शोधून काढला तर सगळं माल कोण खरेदी करू? आपणच खरेदी करू. आणि आपण ज्या भावात वाटेल त्या भावात विकू. आता वांगे फक्त चेतनच्या घरी होतात, तर तो महाग विकणार की नाही? कोणाच्या घरी वांगे होतच नाही, फक्त चेतनच्याच घरी होतात. तर चेतन काय करेल? वांगे महाग विकेल की नाही? तशा प्रकारे यांनाच मसाला भेटणार होता. म्हणून यांनी काय केलं? रस्ता शोधायला सुरुवात केली. आणि यांचा एक माणूस निघाला. कुठे यायला? भारतात यायला. 1498 मध्ये 10 महिने त्यांनी समुद्रात प्रवास केला. इथं आला तो पहिले. याला केप ऑफ गुड होप म्हणतात. हा आफ्रिका खंड आहे आणि आफ्रिका खंडाला वळसा घालून भारताला यायचं होतं. याला केप ऑफ गुड होप म्हणतात. तो इथून चालला पुर्तगालमधून आणि तो इथं आला. इथं आल्यावर त्याला माहीत होतं की आपल्याला इथून वरती जायचे. मग इथं आला तो. आणि इथं मग त्याला एक माणूस भेटला. आणि त्यांनी सांगितलं की भारत आहे. आणि मग त्या माणसासोबत तो इकडे आला. केव्हा आला? 1498 मध्ये. केव्हा आला? 1498 मध्ये हा पोहोचला. त्याचं नाव काय होता? वास्को द गामा. कोण पोहोचला बेटा? वास्को द गामा. आता लक्षात ठेवायचा, भारताचा मार्ग कोणी शोधून काढला? वास्को द गामा. कोणी शोधून काढला? वास्को द गामा. तर वास्को द गामा 1498 मध्ये भारतात पोहोचला. कुठं पोहोचला भारतात तो? कुठं पोहोचला? कालिकट या ठिकाणी पोहोचला. बरं, आता पोर्तुगीज सर्वात पहिले आले. केव्हा आले? 1498 मध्ये. कुठं आले? भारतात आले. आता पोर्तुगीजांनी रस्ता शोधला. मग त्यांच्या रस्त्याचा वापर कोणी केला? मग डच आले. नीदरलँडचे रहिवासी आहेत हे डच. नीदरलँड नावाचा देश आहे. त्या देशातल्या लोकांना काय म्हणतो आपण? डच म्हणतो. त्यानंतर इंग्रज आले, त्यानंतर डेनिस आले आणि त्यानंतर फ्रान्सचे लोक भारतात आले. कशाला आले? व्यापार करायला. कशाला आले? व्यापार करायला. पण यांनी व्यापार केला का? यांनी व्यापार करता करता भारतावर राज्य करायला सुरुवात केली. आणि इंग्रजांनी या सर्वांना हरवून भारतावर 350-250 वर्ष राज्य केलं, है ना. मग ही जी लाईन आहे ही पण आपल्याला लक्षात ठेवायची. कोण कोण? पुर्तगाल पहिले आले, डच, इंग्रज, डेनिस आणि त्यानंतर फ्रान्सचे लोक भारतात आले. बरं, 17 मे 1498 ला वास्को द गामा हा भारतात
पोचला. कुठं पोचला? भारतात पोचला. भारतात कुठं पोचला? दक्षिण भारतात कालिकट नावाचा बंदर आहे. बंदर म्हणजे जिथं जहाज थांबतात. जसं बस स्टँडवर बस थांबते की नाही, तसं ज्या ठिकाणी समुद्रातील जहाज थांबतात त्याला काय म्हणतात बेटा? बंदरगाह म्हणतात. आणि त्या बंदरगाहाचं नाव काय? कालिकट. काय नाव आहे? कालिकट. या बंदरगाहावर तो पोचला. कोण पोचला? वास्को द गामा. आणि कालिकटचा जो राजा होता त्याला काय म्हणतात? जमोरीन. काय म्हणतात? जमोरीन. मग या जमोरीननी त्या वास्को द गामाचं काय केलं? स्वागत केलं. या म्हणे तुम्ही आमच्याकडे. त्याला आनंद झाला की युरोपातून माणूस आला. पण त्याला माहित होतं का युरोपातून जो माणूस आला तो काय करणार आहे? त्यावेळेस जे अरब लोक भारताशी व्यापार करायचे त्यांनी काय केला? विरोध केला. त्यांनी काय केला? विरोध केला की व्यापार हा आमचा हक्क आहे, भारताशी व्यापार करायचा, तू कसा आला रे मधातच? पण यांनी त्याचा विरोध केला. कोणाचा? वास्को द गामा. आणि वास्को द गामा जेव्हा परत गेला ना बेटा इथून, जहाज भरलं त्यांनी, पूर्ण जहाज भरला मसाल्यानी, आणि तो परत गेला. कुठं गेला? परत आपल्या देशाला. तर जेवढा खर्च लागला ना त्याला येण्या जाण्याचा, त्याच्यापेक्षा 60 पट जास्त उत्पन्न भेटला त्याला. किती पट? 60 पट. आणि जेव्हा तो परत गेला ना त्याच्या सोबतीचे कमीत कमी 40-50 लोक मेले. समुद्रात तुफान येतो, समुद्रात वारे चालतात, 10-12 महिने लागून जातात त्यांना जातपर्यंत. मग ह्या सगळ्या घटना त्याच्यासोबत घडल्या. पण त्याला किती प्रॉफिट झाला? 60 पट. मग त्याचा हा उत्पन्न बघून बाकीचे पण भारतात येऊ लागले. ठीक आहे. मग पोर्तुगीजांनी कुठे कुठे सत्ता स्थापन केली आपली? कुठे कुठे बस्ती बनवली? कालिकटला बनवली, गोव्याला बनवली, दमन दीव इथं जवळच आहे आपल्या जवळ आहे ना अरबी समुद्रामध्ये. हुगडी हा कुठे आहे? बंगालमध्ये आहे. या बंदरगाहावर त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केला. कोणी? पोर्तुगीज लोकांनी. पहिला जो गव्हर्नर होता तो कोण होता? पेड्रो अल्वारेज कॅब्रॉल. पहिले कोण आला? वास्को द गामा. वास्को द गामा नंतर कोण आला? पेड्रो अल्वारेज कॅब्रॉल. केव्हा आला तो? 1500 मध्ये आला. केव्हा आला? 1500 मध्ये आला. 1498 मध्ये कोण आला होता? वास्को द गामा. 1500 मध्ये कोण आला? पेड्रो अल्वारेज कॅब्रॉल. ठीक आहे. परत वास्को द गामा 1502 मध्ये भारतात आला. मग हा कॅब्रॉल गेल्यानंतर कोण आला? परत वास्को द गामा भारतात परत आला. ठीक आहे. त्यानंतर त्या लोकांनी, पोर्तुगीज लोकांनी सर्वात पहिली जी आपली कोठी बनवली किंवा बंदरगाह ज्याला आपण त्याला म्हणू, व्यापारी कोठी बनवली. कुठे बनवली? कोचीन मध्ये. कुठे बनवली? कोचीन. हा कोचीन कुठे आहे? केरळ या राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे? केरळ या राज्यात आहे. आणि कन्नूर या ठिकाणी 1505 मध्ये त्यांनी आपली व्यापारी कोठी बनवली. कोणी? पोर्तुगीज लोकांनी. ठीक आहे. पोर्तुगीज लोकांचा प्रथम व्हाईसराय जो होता है ना, व्हाईसराय कोण होता? फ्रान्सिस्को द अल्मेडा. पोर्तुगीज लोकांचा ज्याला आपण पहिला व्हाईसराय म्हणू शकतो तो म्हणजे कोण? फ्रान्सिस्को द अल्मेडा. तो किती वर्ष भारतात होता? तर 4 वर्ष होता. 1505 ते 1509. मग यांनी काय काय केलं फ्रान्सिस्को द अल्मेडानी? तर त्यांनी त्याला पोर्तुगालच्या राजाने सांगितलं की मोठे मोठे किल्ले बनव, मोठे मोठे किल्ले बनव. आणि ते किल्ले कशासाठी? तर समुद्रावर आपला हक्क निर्माण करण्यासाठी. समुद्राचा जेवढा व्यापार होतो समुद्रातून त्या सगळ्यावर आपला अधिकार करण्यासाठी त्यांनी किल्ले बनवले. आणि निळ्या व शांत पाण्याचे धोरण अवलंबले. निळ्या व शांत पाण्याचे धोरण म्हणजे काय? तर हे बघा मित्रांनो, जेव्हा समुद्राचा पाणी शांत असतो ना एकदम, तेव्हा तो कोणत्या रंगाचा दिसतो? निळ्या रंगाचा दिसतो. कोणत्या रंगाचा दिसतो? निळा. पाणीला बघा बोला तुम्ही, दिसतो का निळा? है ना, एकदम शांत पाणी बघितलं तर निळ्या रंगाचा दिसतो. आणि त्याचे धोरण म्हणजे काय? तर त्या पाण्यावर, त्या पाण्यात चालणाऱ्या सगळ्या व्यापारावर कोणाचा अधिकार होता? पोर्तुगीज लोकांचा अधिकार होता असे ते सांगायचे, किंवा त्यांनी ते केलं पण है ना. बरं. 1508 मध्ये फ्रान्सिस्को द अल्मेडा, कोणाबद्दल बोलतोय आपण? फ्रान्सिस्को द अल्मेडा याचा युद्ध झाला. त्याला चौलचे युद्ध म्हणतात. आणि त्याच्यामध्ये तो हरला. हा 1508 मध्ये फ्रान्सिस्को द अल्मेडा हरला. कोणाकोणासोबत हरला? मिस्र, तुर्क आणि गुजरात हे 3 देश मिळून 3 देशांच्या सेनेविरुद्ध लढला तो है ना. एक तुर्क म्हणजे काय? तेच झाला ऑटोमन, आपला जो शिकलो आपण ऑटोमन साम्राज्य. मिस्र आणि गुजरात यांच्या तिन्ही राज्यांच्या सेनासोबत तो लढला आणि हरला. पण 1509 मध्ये त्यांनी या सगळ्यांना हरवून दिलं है ना. बरं. मग 1509 मध्ये आता अल्मेडा 1509 मध्ये गेला आणि कोण आला? अल्फान्सो द अल्बुकर्क. असं म्हणतात पोर्तुगाल लोकांच्या किंवा पोर्तुगीजांचा सर्वात चांगला व्हाईसरॉय कोणी झाला तर तो झाला अल्फान्सो द अल्बुकर्क. ठीक आहे. वास्तविक संस्थापक अल्मेडा आहे. ठीक आहे. मग अल्बुकर्कने काय केलं? कोचीनला मुख्यालय केलं. कुठं मुख्यालय केलं? कोचीन हे मुख्यालय केलं. पण 1510 मध्ये बिजापूरच्या आदिलशाहीकडून
आदिलशाहीकडून गोवा जिंकून घेतलं. कोणी? अल्बुकर्कनी गोवा हा बिजापूरच्या आदिलशाहीकडून जिंकून घेतलं. 1511 मध्ये मलक्का, आता ही मलक्का नावाची खाडी आहे कुठे? दक्षिण पूर्व एशियामध्ये, तिथून भरपूर व्यापार चालतो आता है ना, येत असतात. आणि होर्मुजच्या खाडीवर सुद्धा त्यांनी कब्जा करून टाकला. आता ही आहे होर्मुजची खाडी, ही इथं पण त्यांनी कब्जा करून टाकला. कोणी? पोर्तुगीज लोकांनी, अल्बुकर्कनी. अजून काय केलं त्यांनी? अल्बुकर्क लई शहाणा होता. त्यांनी आपल्या सैनिकांना म्हटलं की तुम्ही भारतीय स्त्रियांसोबत लग्न करा. म्हणजे काय होईल की पोर्तुगीज लोक वाढतील आपल्या गोव्यामध्ये. गोव्यामध्ये त्यांनी भरपूर संस्कृती, आपली संस्कृती, पोर्तुगीज संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न केला, ख्रिश्चन धर्माला वाढवण्याचा प्रयत्न केला. हा अल्बुकर्कनी काय केलं? आपल्या अधिकाऱ्यांना, आपल्या सैनिकांना सांगितलं की तुम्ही भारतीय स्त्रियांशी लग्न करा, तिथंच पोरं बाळ होतील तुम्हाला. आणि त्यामुळे काय होईल? पोर्तुगीज लोक भारतात वाढतील. आणि गोव्यात आता पण त्यांची संस्कृती आहे. गोवा एकदम चांगला प्लेस आहे बेटा बघण्यालायक. आणि गोव्यामध्ये आता पण जर आपण गेलो तिथं आपल्याला लगेच वाटेल की इथं सगळे ख्रिश्चन लोक राहतात म्हणून. म्हणजे ख्रिश्चन लोक म्हणण्यात तात्पर्य असं की पोर्तुगीज लोकांनी तिथं आपली पूर्ण संस्कृती तयार करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. ठीक आहे. त्यानंतर अजून एक व्हॉइसरॉय त्यांच्या, निनो डी कुन्हा. हा याने काय केलं? निनो डी कुन्हाने 1530 मध्ये गोव्याला राजधानी बनवली. गोव्याला जिंकलं कोणी? अल्बुकर्कनी जिंकलं. पण राजधानी कोणी बनवली गोव्याला? निनो डी कुन्हा यांनी गोव्याला आपली पोर्तुगीज लोकांची राजधानी बनवली. भारत स्वतंत्र झाला 1947 मध्ये, 1947 मध्ये. पण गोवा झाला का? नाही. गोवा त्याच्यानंतर स्वातंत्र्य झाला आहे. कारण गोव्यामध्ये कोणाचा राज होता? गोव्यामध्ये कोणाचा राज होता? पोर्तुगीज लोकांचा राज्य होता. म्हणून गोवा नंतर उशिराने स्वातंत्र्य झाला आहे ना. मग त्यांनी 1530 मध्ये गोव्याला आपली राजधानी बनवली. त्यानंतर हुगली हा बंगालमध्ये आणि सेंथोमा मद्रास जोड इथं आपली बस्ती बसवली. कोणाची बस्ती बसवली? पोर्तुगीज लोकांची बस्ती बसवली. कोणी? निनो डी कुन्हा यांनी. त्यानंतर त्यांनी 1534 मध्ये बेसिन हे बेसिन नावाचा बंदरगाह आहे, आता किनाऱ्यावर आहे अरबी समुद्रामध्ये, मुंबई जवळ आहे. ते जिंकून घेतलं. कोणाकडून जिंकून घेतलं? बहादूर शाह हा गुजरातचा राजा होता तेव्हा, त्याच्याकडून हे बेसिन त्यांनी जिंकून घेतलं. 1535 मध्ये दीव दमन सुद्धा त्यांनी जिंकून घेतलं. कोणी? निनो डी कुन्हा यांनी. आणि त्या प्रथम पाद्री म्हणजे कोण रे? पाद्री म्हणजे ख्रिश्चन लोकांचे जे धर्मगुरू असतात ना, जे सांगणारे लोक असतात, तत्वज्ञान वगैरे है ना, त्यांना पाद्री म्हणतात ते. मग ते पाद्री, प्रथम पाद्री केव्हा आले भारतात? फ्रान्सिस्को झेवियर नावाचे पाद्री आले. काय नाव? फ्रान्सिस्को झेवियर है ना. कोणाच्या काळात आले हे? अल्फान्सो डिसुजाच्या काळात आले. 1542 ते 1545 मध्ये अल्फान्सो डिसुजा होता, त्याच्या काळात हा पाद्री आला होता. कोण? फ्रान्सिस्को झेवियर. बरं, हे जे पोर्तुगीज लोक होते ना, त्यांनी व्यापारासाठी नागपट्टणम हे इथून सगळं व्यापार करायचे, नागपट्टणम बंदरगावावरून. तसंच कोरोमंडल. आता जेव्हा आपण जिओग्राफी शिकू, जिओग्राफीमध्ये आपण ते शिकून घेऊ. किनारी प्रदेश, भारताचे जे किनारी प्रदेश आहेत त्याला वेगवेगळे नाव आहेत. जसं पश्चिम किनारी प्रदेशमध्ये कोकण झाला, त्यानंतर मलबार झाला, त्याप्रमाणे पूर्व किनारी प्रदेशला सुद्धा कोरोमंडल आणि त्याच्या वरचा भाग वेगवेगळे नाव आहेत, ते आपण जिओग्राफीमध्ये शिकू. तर कोरोमंडल तट म्हणजे कोणता किनारा? पूर्व किनारा. याच्यावर मसुलीपट्टणम तामिळनाडूमध्ये आणि पुलकिट या ठिकाणाहून ते आपल्या व्यापार करत होते. वस्त्र आणि कपडे जमा करायचे या बंदरगाहावर, मसुलीपट्टणम आणि पुलकिटमध्ये, आणि ते नंतर ते दुसऱ्या देशांना विकायचे. आणि चटगाव हा बंगालमध्ये होता, मोठा बंदरगाव होता चटगाव. आता तो बांगलादेशमध्ये गेला. तुम्ही जेव्हा हा पूर्ण चॅप्टर कंप्लीट करू तेव्हा भारताची फाळणी झाली हे शिकणार होतो आपण. ते फाळणीमध्ये पाकिस्तान वेगळा झाला होता आणि पाकिस्तानमधून बांगलादेश वेगळा झाला आणि बांगलादेशला आहे चटगाव आता है ना. ते जे पोर्तुगीज होते त्यांची नीती कशी होती, त्यांनी कोणकोणते कार्य केले ते बघून घेऊ है ना. आता बघा, पोर्तुगीज लोकांचा जो आयात निर्यात होता हिंदी महासागरामधून होणारा, अरबी समुद्रामधून होणाऱ्या सगळ्या व्यापारावर यांचा एकाधिकार होता. म्हणजे काय की पोर्तुगीज लोकच व्यापार करू शकत होते. भारतातून माल घेणे, दुसऱ्या देशाला विकणे, आपल्या युरोपात नेणे, हे सगळ्या व्यापारावर किंवा सगळ्या रस्त्यांवर त्यांचा एकाधिकार होता. भारतीय आयात निर्यातवर कोणाचा एकाधिकार होता? पोर्तुगीज लोकांचा एकाधिकार झाला होता. त्यांनी जी पद्धत केली होती तिथं, म्हणजे पद्धत म्हणजे काय, तर आता अरबी समुद्र किंवा हिंदी महासागरामध्ये ज्यांना व्यापार करायचा होता त्यांना यांची परमिशन घ्यावी लागत होती, परमिट घ्यावा लागत होता. परमिट, कार्ट आर्मेडा काफिला पद्धत है ना, कारावान पद्धत, कार्ट आर्मेडा कारावान है ना, एक प्रकारचे ते त्यांनी क्रायटेरिया तयार केला होता. त्याच्यामध्ये कोणत्याही देशाला जर व्यापार करायचा आहे, कोणत्याही राज्याला जर व्यापार करायचा आहे, कोणत्याही व्यापाऱ्याला जर व्यापार करायचा त्याला परमिट घ्यावा लागत होता. कोणाकडून? पोर्तुगीज लोकांकडून.
आणि ज्यांना परमिट मिळायच्या त्यांना घोडा बारूद आणि काळी मिरी हे व्यापार ते करू शकत नव्हते. म्हणजे तुम्हाला परमिट मिळालं म्हणजे आता काळी मिरी पण घेता, घोडा बारूद घेता असं नव्हता. त्यांनी त्याला बंदी केली होती. त्याचा एकाधिकार त्यांच्याचकडे होता. काळी मिरी आम्हीच विकू, पोर्तुगीज लोकांचा संबंध होता आणि म्हणून त्या हिंदी महासागराच्या पूर्ण व्यापारावर त्यांचा एकाधिकार तयार झालेला होता. कारकेट आर्मेडा पद्धतमध्ये ते परमिट पण द्यायचे आणि या परमिट देण्यासाठी ते पैसे पण घ्यायचे, शुल्क घ्यायचे, है ना. बरं, अकबर राजा होता, त्यांनी सुद्धा यांना शुल्क दिलं होतं पोर्तुगीज लोकांना. अकबर जो बादशाह होता भारताच्या दिल्लीमध्ये बसलेला, त्यांनी सुद्धा यांना शुल्क दिलेला होता पोर्तुगीज लोकांना. म्हणजे एवढा भयंकर त्यांचं काम सुरू झालं होतं, एवढा म्हणजे ताकदवर झाले होते ते भारतात. ओके, भारतात म्हणजे किनारपट्टीवर फक्त. बरं, मग अकबर हा सहिष्णू होता. अकबर कसा होता? सहिष्णू होता. सगळ्या धर्मांना मान द्यायचा तो. असं नाही की आमचाच धर्म मोठा, असं काही नव्हतं त्याच्या म्हणणं. त्याचं म्हणणं होता सगळ्या धर्मामध्ये काही ना काही चांगलं दिलेलं आहे, त्या सगळ्यांना एकत्रित करू, असं अकबरचं म्हणणं होतं. आणि अकबरच्या काळातच अकबरच्या दरबारामध्ये मॉन्सरेट आणि एकाबिवा नावाचे 2 पाद्री किंवा धर्मगुरू, ख्रिश्चन धर्मगुरू त्याच्या दरबारात गेले होते दोन्ही, आणि अकबरच्या दरबारात गेले होते. ठीक आहे. मग अशा प्रकारे पोर्तुगीजांनी पूर्ण अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या व्यापारावर एकाधिकार केलेला होता. 1632 मध्ये शहाजहाने हुगली इथून पोर्तुगीजांना पळवून लावलं. कोणी? शहाजहाननी. आणि 1686 मध्ये औरंगजेबनी चटगाव मधून ते समुद्री लुटेरे होते त्यांच्या नायनाट केला, त्यांना संपवून टाकला औरंगजेबनी. बरं, आता पोर्तुगीजने आपल्याला काय दिलं? पोर्तुगीज तर गेल्यानंतर, पण पोर्तुगीजने आपल्याला काय दिलं तर तंबाखू. काय दिलं? तंबाखू. तंबाखू खा म्हणे मस्त घोटून घोटून. ते कोणी दिलं आपल्याला? पोर्तुगीज लोकांनी दिली तंबाखू. आपल्या देशात तंबाखू व्हायची का? नाही, ते घेऊन आले युरोपमधून. हे लावा म्हणे, तंबाखूचे झाड लावा, खावा तंबाखू. कोणी दिलं हे? पोर्तुगीज लोकांनी. प्रिंटिंग प्रेस, आता आपण जे पेपर वाचतो, पुस्तक वगैरे सगळं, मग सर्वात पहिले प्रिंटिंग प्रेस कोणी आणली भारतात? पोर्तुगीज लोकांनी आणली. कोणी आणली? पोर्तुगीज लोकांनी सर्वात पहिले प्रिंटिंग प्रेस ही भारतात आणली. आणि 1556 मध्ये गोवामध्ये त्यांनी प्रिंटिंग प्रेस म्हणजे ते कारखाना सारखा तयार केला असेल, तिथं मशीन आणली असेल आणि तिथं छापाई सुरू केली. पण हे लक्षात ठेवा की पोर्तुगीजनी भारताला तंबाखू दिली आणून, आणि प्रिंटिंग प्रेस पण पोर्तुगीजनी सर्वात पहिले भारतात आणली. जहाज निर्मितीचे काम पण वाढले होते पोर्तुगीज आल्यानंतर. ठीक आहे. त्यानंतर गोथिक स्थापत्य. आता बघा मित्रांनो, हे जे बिल्डिंग्स बनतात ना, त्या बिल्डिंग बनवण्याचे वेगवेगळे प्रकार असतात, है ना. गुंबद असतात, कुठं एकदम उभा असतो, कुठं आजूबाजूला बाउंड्री असते. हे सगळे प्रकार वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे होते. मग ते गोथिक स्थापत्य म्हणतो आपण, जे आपण गोव्यामध्ये गेल्यावर आपल्याला भरपूर बिल्डिंग या स्ट्रक्चरमध्ये बघायला भेटतील. मग हे गोथिक स्थापत्य किंवा गोथिक आर्किटेक्चर कोणी दिलं आपल्याला? पोर्तुगीज लोकांनीच दिलेलं आहे. बरं, 18वी शताब्दी येता येता हे लोक भारतातून कमी झाले. 18वी शताब्दी येता येता पोर्तुगीज लोक भारतातून गेले. का गेले? त्याचे कारण काय आहेत? आता हे प्रश्न पडला तर काय सांगायचे, काय कारण आहेत? कारण जर तुम्ही UPSC तयारी करत असणार किंवा MPSCची, दोन्ही ठिकाणी तुम्हाला हे सगळं जे डाटा दिलंय मी, हे आवश्यक आहे. UPSC मध्ये हा प्रश्न पडू शकतो की पोर्तुगीज भारतातून गेले, मग त्याच्या मागचे कारण काय? तर ते असहिष्णू होते. ते असहिष्णू होते म्हणजे काय? त्यांच्या म्हणणं होतं आमचा धर्म श्रेष्ठ, बाकीचे गेले खड्ड्यात. आणि म्हणून भारतातील लोकांना ते आवडायचे नाही पोर्तुगीज लोक. बरं, ते जुलमी पण होते, अत्याचार करायचे लोकांवर, लुटारू होते. लुटारू म्हणजे काय? जहाज लुटून टाकायचे. आता ते सुरुवातीला सांगितलं ना, निड्या सांड पाण्याची पद्धत, पण ते समुद्रामध्ये एखादा जहाज एकटा दिसला की त्याला लुटून टाकायचे ते लोक, है ना. बरं, त्यानंतर इंग्रज आणि डच लोकांनी यांना विरोध केला. पोर्तुगीज लोकांना कोणी विरोध केला? इंग्रज आणि डच लोकांनी पोर्तुगीज लोकांना विरोध केला. आणि सर्वात शेवटी 18व्या शताब्दीमध्ये स्पेन नावाचा देश आहे पोर्तुगालच्या बाजूलाच, पोर्तुगालला लागूनच स्पेन आहे, त्या स्पेननी पोर्तुगालच्या हरण केलं. हरण केलं म्हणजे काय? त्याच्यावर आक्रमण करून त्याचे स्वातंत्र्य हिरावून टाकले. तिथल्या राजाला बंदी बनवलं स्पेनच्या राजांनी आणि पोर्तुगालला आपल्या घशात घातला. आणि म्हणून पोर्तुगीज हे वीक झाले, कमजोर झाले आणि भारतातून त्यांचा नायनाट झाला. ते भारतातून हळूहळू संपून गेले. पण समुद्राच्या व्यापारावर एकाधिकार केला होता. लहान लहान जहाजांना ते संरक्षण द्यायचे, संरक्षण देण्यासाठी पैसे घ्यायचे, है ना. इथं आपण हा मुद्दा राहिला होता बघा, संरक्षण द्यायचे ते लहान लहान जहाजांना आणि जे व्यापार करायचे समुद्रामध्ये. आता तुम्ही जर पिक्चर बघितली ना हॉलिवूडची, त्याच्यामध्ये पायरेट्स ऑफ द कॅरिबियन नावाची एक सिरीज आहे पूर्ण. त्या सिरीजमध्ये दाखवलंय की कशा प्रकारे समुद्री लुटेरे असतात. समुद्र फार मोठा आहे
मग त्या समुद्रामध्ये पोलीस थोडी आहे त्यांना बघायला, मग तिथं लुटेरू पण असतात, मोठे मोठे जहाज घेऊन ते डाकूसारखे फिरतात इकडे तिकडे. एखादा जहाज दिसला एकटा की लुटलं त्यांनी. मग अशा प्रकारे त्या जहाजांना संरक्षण देण्याचे काम कोण करायचं? पोर्तुगीज लोक तेव्हा करत होते. तर अशा प्रकारे आपण पोर्तुगीजांचे भारतात आगमन हे बघितलं. याच्यानंतर आपण डचांचे आगमन, फ्रान्स आगमन आणि त्यानंतर शेवटी इंग्रजांचे आगमन बघू. इंग्रज पहिले आलेले आहेत तरी, कारण इंग्रजांनी भारतात कशा प्रकारे सत्ता स्थापन केली, त्यांनी कोणकोणत्या राजाशी युद्ध केलं हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ. धन्यवाद.